चंद्रविलास. लेखक नारायण धारप. भाग 2. पहाटे 5ला जाग आली. जाग येण्याच्या पहिल्या क्षणी जाणवलं काहीतरी विलक्षण झालं आहे किंवा व्हायचं आहे. आणि अर्थात दुसऱ्या क्षणी आठवलं, बाबा ते काल रात्री गेले होते आणि आता त्यांचा अंत्यविधी व्हायचा होता. क्षणभर रात्रभर शांत झोप घेतल्याची लाज वाटली. पण क्षणभरच बाबा गेले होते. आता राहिलं होतं ते मृत्तिकामय निर्जीव कलेवर. आता त्यांना कशाची फिकीर वा राग वा लोभ. त्या मातीच्या गोळ्याला मानवी भावना चिकटवण्यात काय शहाणपणा होता? ते जिवंत होते त्यावर त्यांच्याशी प्रेमाने, आदराने, सहानुभूतीने वागलो होतो ना. बस तर. मी उठलो. दमयंती झोपलेलीच होती. आवाज न करता खाली आलो. बाबांच्या खोलीत आलो. दार उघडताना क्षणभर तरी हात अडखळलाच होता. मृत्यूविषयक कल्पनांचा पगडाच असा जबरदस्त आहे. मी खोलीत आलो. दिवा रात्रभर जळत होता. तो शुभ्र वस्त्रावगुंठीत आकार तसाच होता. चादर खाली घ्यायची विलक्षण इच्छा झाली, पण ती आवरली. मनाला विनाकारण डिवचण्यात काही अर्थ नव्हता. मी तर आज ठाम राहायला हवं होतं. भावनांच्या आहारी जाऊन उपयोगी नव्हतं. 6च्या सुमारास खाली आवाज आले. मी खाली आलो. 10-12 माणसं आवारातच जरा अंग चोरून उभी होती. त्यांनी बरोबर सर्व सामानही आणलं होतं. त्यांच्यातला जो पुढारी दिसत होता त्यालाच मी खुणावलं. तोपर्यंत आमचे गडीही बाहेर आले होते. बाहेर पुरं होईपर्यंत आज चहा करायला सांगतो बरं का, मी म्हणालो. त्यांनी अंगणात ताटी बांधायला सुरुवात केली. 10:30 वाजता आम्ही स्मशानातून परत आलो. मी परत आलो तर दारात एक मॉरिस उभी होती. ओळखीची वाटत होती. आत गेल्या गेल्या समजलं की दमयंतीची बहीण ताई आणि तिचे यजमान असे दोघेही आले होते. ताई मोठी हुशार आणि स्पष्टवक्ती होती. तिचे यजमान एका कॉलेजात प्राध्यापक होते. बहुधा कॉलेजात बोलून बोलून त्यांची दमछाक होत असावी, कारण घरी ते फार अबोल असत, पण तेही अतिशय सुस्वभावी होते. दमयंतीवर पाहुण्यांची देखभाल करीत असणारच. मी खालच्या मजल्यावरच्या दोन्ही खोल्यातून एक चक्कर टाकून खिडकीपाशी आलो. आत अर्थात सर्व शुकशुकाट होता. बाहेर बंदची पाटीही लावावी लागली नव्हती. लोक आपणहून समजतात. याच खिडकीपाशी नरहरपंत दिसले होते. बाहेरच्या झाडीकडे पाहत होते असं म्हणतात. कधी निर्विकारपणे तर कधी भयभीत नजरेने. आधी माझी नजर त्या झाडीवर होती, पण मन अंतर्मुख होतं आणि बाहेरच्या देखाव्याची दखल घेत नव्हतं. मग लक्ष एकदम समोर केंद्रित झालं. कशाने? असं शरीर कापत का होतं? असे दोन्ही हातांनी गज घट्ट का धरले होते? झोपेतल्या एखाद्या भयानक स्वप्नाने आपण घामाघूम होऊन जागे होतो, पण स्वप्न काय होतं, कशाची भीती वाटली होती ते काही आठवत नाही. तशीच माझी अवस्था झाली होती. समोरच्या झाडीतच माझ्या भीतीचं मूळ होतं. नरहरपंतांनाही त्याचीच भीती वाटली होती का? मी वर जायला वळलो आणि नेमका त्याचवेळी तीच ती काल दिसलेली टोकपदरी लुगड्यातली वयस्कर स्त्री जिन्यावरून सावकाश सावकाश खाली आली आणि डायनिंग रूमच्या दारातून बाहेर गेली. माझ्या शारीरिक प्रतिक्रिया इतकं मंद झाल्या होत्या की मला ओरडायचं होतं, का हो, तुम्हाला काय हवं आहे? त्याऐवजी तोंडातून नुसता अहो अहो असा आवाज आला. मला तिच्या पाठोपाठ सपाट्याने जायचं होतं, पण मी वळून जेमतेम 2 पावलं टाकली. माझ्याकडे वळूनही न पाहता ती गेलीसुद्धा होती. मी सावकाश वर आलो. माझा चेहरा बोलका असला पाहिजे. खोलीत पाय टाकता टाकता गोविंदराव पुढे आले. आनंदराव, सॉरी, तुमचे वडील गेले. आणि मग ते थांबले. काय हो, काय झालं? असे पांढरेपेक काय दिसता आहात? मी तिथल्या एका खुर्चीत बसून हुश करून मोठा श्वास सोडला. एव्हाना दमयंती, ताई, शैला सर्वच माझ्या भोवती जमले होते. काल्पनिक दृश्ये आणि मनातल्या अतिरेकी कल्पना उघड करण्याची ही वेळ खास नव्हती. काही नाही, ही अंतःकरणाची फिलिंग. बोलणं आपोआप बाबांच्या दुखण्यावर, प्रकृतीवर, शेवटच्या क्षणावर गेलं.
अंघोळ करून घ्या आणि जेवायला चला, दमयंती म्हणाली. जेवण? काल रात्रीपासून पोटात अन्नाचा घासही गेला नव्हता हे मला आता आठवले. नवल नाही, सकाळपासून मला असा हलकपणा आला होता. वयोपरत्वे आता शरीराची सहनशक्ती ओहोटीला लागली असावी. मानसिक ताण आणि त्यात आणखी ही भर. आम्ही 5 जण जेवायला बसलो होतो. शैला एका हाकेतच आली होती. नेहमी काहीतरी वाद उकरून काढण्याची तिची सवय आता तरी विसरल्यासारखी दिसत होती. मला जेवणाच्या अनेक खोडी होत्या, पण आता जठरात असा काही अग्नी पेटला होता की चव पाहायला वेळच नव्हता. मन किती रूढीबद्ध असतं. शरीराचे व्यापार चालू ठेवणं हा काही अपराध होता का? पण कालच आपले वडील मयत झालेले आणि आपण चापून जेवतो आहोत. एक विषादपूर्ण विचार मनात आल्याखेरीज मात्र राहिला नाही. 15-20 मिनिटातच आमची जेवणं झाली. शैला तिच्या खोलीत गेली. आम्ही चौघं बाहेरच्या हॉलमध्ये येऊन बसलो. कालपासून 2दा दिसलेली किंवा दिसल्यासारखी वाटलेली ती बाई, बाबांच्या शेवटच्या क्षणी दिसलेलं काहीतरी धक्कादायक आणि रात्रीचं माझं ते जरासं चमत्कारिक अर्धस्वप्न. मला वाटलं या गोष्टी एकदा 4 चौघांच्यात उघड होऊ देत, त्याच्यावर साधक-बाधक चर्चा होऊ देत आणि आता आम्ही चौघं हजर असल्याने मला एकट्यालाच पूर्वपक्ष उत्तरपक्ष करीत बसावं लागणार नाही. दमयंती, माझ्या मनात काल रात्रीपासून येत आहे. बाबा गेले त्या क्षणी काहीतरी चमत्कारिक, काहीतरी अनैसर्गिक घडलं असावं असं मला वाटतंय. चमत्कारिक? अनैसर्गिक? ताईने बरोबर माझा शब्द पकडला. सांगतो ना. दमयंती सांगते. अगदी शेवटच्या क्षणी ते दादराकडे पाहत एकदम उठून उभे राहायची खटपट करीत होते. इतर म्हणतात का दादरात काहीच नव्हतं आणि त्यांचे अगदी अखेरचे शब्द त्याबद्दलच होते. अंता. ते कसे तरी म्हणाले होते तिथे दारात आणि खलास. म्हणजे शेवटपर्यंत त्यांच्या मनात तीच एक गोष्ट होती. त्यात काय विशेष आहे? स्ट्रोक यायचा झाला की मेंदूचे सगळे व्यापारच विस्कळीत होतात. त्यांच्या बोलण्याला कितपत महत्त्व द्यायचं? ताई म्हणाली. तू थांब, त्यांना आणखी सांगायचंय, गोविंदराव म्हणाले. हे एक झालं. शिवाय कालच ते जेवायच्या आधी रागाने म्हणत होते की त्यांच्या खोलीबाहेर कोणीतरी 4-5दा तरी दणादणा पाय आपटत मागे पुढे जात होतं. मला स्वतःला तिथं असं कोणी गेलं असण्याची शक्यता वाटत नाही. आणि आता आणखी ऐका. मला स्वतःला काल संध्याकाळी आणि आत्ता तासाभरापूर्वी एक बाई दिसली. तिचा वेश जुन्या काळचा वाटत होता. काल जिन्याच्या तोंडाशी दिसली तेव्हा मी वर होतो. आज सकाळी जिन्याच्या पायथ्याशी दिसली तेव्हा मी खाली होतो. नंतर मी मागे गेलो पण ती गडप झाली होती. ती आमच्या नोकरांपैकी खासच नव्हती. दोन्ही वेळेस वरून खाली गेली होती. वर तिचं काहीही काम असण्याची शक्यता नव्हती. खरं म्हणजे मगाशी सकाळी मी वर आलो तेव्हा जरा गडबडलोच होतो. गोविंदरावांनी मला विचारलं सुद्धा, काय हो, काय झालं म्हणून. एकदा मनातली मळमळ बाहेर आली होती. या प्रसंगाचं स्पष्टीकरण झालं नाही तरी ते आता माझ्या एकट्याच्या डोक्यात पोकळीसारखं भिरभिरत राहणार नाही. थोडासा तरी दिलासा मिळालाच. ठीक आहे. गोविंदराव म्हणाले. आता पुढे काय? तुम्ही त्याच्यावर स्वतः असा विचार केला असेलच की नाही? तुम्हाला काय वाटतं? इतका वेळ धडाधडा चाललेला शब्दप्रवाह आता सुकला. माझ्या मनात जो शब्द सुरुवातीपासून घोळत होता त्याचा उच्चार करणं मला अशक्य झालं. चंद्रविलासची ख्याती कशी आहे हे तुम्हाला माहीतच आहे. अशी बोलवा आहे की ही वास्तू पछाडलेली आहे. एकदम असं काही म्हणायला जीभ चाचरते. आजकाल या गोष्टी कोणी गंभीरपणे विचारात घेत नाही. त्यांना लोकभ्रम, अडाणी समजुती, अंधश्रद्धा अशा सदरात घालण्यात येतं. पण लगोलग 2 दिवस आम्हा दोघांना आलेले अनुभव विचार करायला लावणारे आहेत की नाहीत? मी गप्प बसलो. ते तिघंही माझ्याकडे एकटक पाहत होते.
माझे शब्द कदाचित त्यांना रुचले नसावेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरून दिसणाऱ्या प्रतिक्रिया त्यांच्या स्वभावानुरूप भिन्न भिन्न होत्या. माझा वाचाळपणा मूर्खपणाचा होता, अस्थानी होता आणि मी स्वतःच हसं करून घेतलं आहे अशी माझी क्षणाक्षणाला खात्री होत चालली. हे पहा अनंतराव, आता गोष्टी संदिग्ध नकोत. ताई म्हणाली स्पष्ट शब्दात, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की चंद्रविलासमध्ये भूतांचा वावर चाललेला आहे? तो शब्द बाहेर येताच माझं उरलंसुरलं अवसानही गळालं. संभाषण अर्धवट गंभीर अर्धवट थट्टेचं ठेवायचा विचारही बारगळला. स्वतःच तयार केलेल्या खोड्यात मी सापडलो होतो. आता त्याची फळं भोगावी लागणार होती. आणि क्षणार्धात मनात विचार येऊन गेला, मला आलेले अनुभव खोटे होते का? शेवटी मी हाच माझ्या अनुभवांचा अखेरचा परीक्षक, एकमेव साक्षीदार नव्हतो का? केवळ इतरांच्या बऱ्या वाईट मतांखातर वा टीकेला भिवून मी माझ्या स्वतःच्या ज्ञानेंद्रियांवर अविश्वास दाखवावा? होय, जवळजवळ तसंच, मी शक्य तितक्या ठाम आवाजात म्हणालो. ठीक आहे. ताई ठसक्यात म्हणाली, आधी तुमच्या वडिलांचं पाहू. त्यांनी काय पाहिलं किंवा काय पाहिलं तरी का हे कळायला काहीच मार्ग नाही. आणि त्यांच्या 3-4 अर्धवट उद्गारावरून तुम्ही खूपच निष्कर्ष काढत आहात. कदाचित ते दुसरंही काही बोलले असतील. आता तुम्ही म्हणता ती तुम्हाला दिसलेली बाई घरातल्या गड्यांपैकी किंवा त्यांच्या नातेवाईकांपैकी ती कोणी नव्हती याची तुम्हाला खात्री आहे? हो, मला ते सर्व माहीत आहे. ही त्यांच्यातली नव्हती आणि तिचा पोशाख. पुरुषांचं स्त्रियांच्या कपड्यातलं ज्ञान किती असतं ते मला माहीत आहे. ताई गोविंदरावकडे एक नजर टाकीत म्हणाली, केवळ मराठमोळ्या जातीचं लुगडं एवढ्यावरूनच तुमचा निष्कर्ष निघालेला आहे ना? आणि ते तिचं चांगलं रुपया एवढं कुंकू. खेडेगावात अजून हजारोंनी बायका तसं कुंकू लावतात. मला ती बाई दिसता क्षणी जाणवलेली एक चमत्कारिक भावना शब्दात मांडण्यासारखी नव्हती आणि शब्दांनी पटवून देण्यासारखी नव्हती. आणि बाबांना ऐकू आलेल्या पावलांच्या आवाजासंबंधी काय? त्याच्यासंबंधी काय असायचं? तुम्हीच मगाशी म्हणाल ना की तिथे प्रत्यक्ष काही असण्याचा संभव कमी आहे म्हणून. हो. आणि चंद्रविलास संबंधात जी बोलू आहे ती कोणा नरहरपंत नावाच्या पुरुषासंबंधात आहे असं तुम्ही मागे सांगितलं आहे ना? स्त्रीबद्दल नाही ना? हो, नाही. दमयंती आणि गोविंदराव दोघांना हा विषय आणि चर्चा आवडत नव्हती. पण ताईने तर एखाद्या वकिलाने उलट तपासणी घ्यावी तसा माझ्यावर प्रश्नांचा भडीमार चालवला होता. मला ती कोंडीत पकडत होती. मीही जरा उसन्या अवसानाने म्हणालो, पण ताई, एक सेकंदभर ऐक. समजा घटकाभर समज अशा पोशाखातल्या कोणा बाईबद्दल इथे प्रवास असता, तर मग मला दिसली ती तीच बाई हे तुला पटलं असतं? होय, ताई ठामपणे म्हणाली आणि माझा नवा जोरही मावळला. म्हणजे तुला ही भूताखेतांवर, पिशाच्यांवर विश्वास आहे म्हणायचा? होय, पण अशा अर्थाने की लोकांना ही भूत पिशाच्य दिसतात यावर माझा विश्वास आहे. आणि मला वाटतं कोणताही सुबद्ध माणूस अशीच भूमिका घेईल. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या रोजच्या जगातली माणसं दिसतात तो आणि हा काही भूत वगैरे पाहण्याचा प्रकार एकच सारखंच आहे. प्रत्यक्षात तिथं काहीच नसतं. त्यांचे फोटो काढता येत नाहीत, त्यांचे आवाज टेप करता येत नाहीत. पण लोकांना दिसतात यात वादच नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं की आपल्याला काही दिसतं, हा सर्व त्यांच्या कल्पनेचा खेळ असतो. गोविंदराव म्हणाले. तसंच अगदी नाही. आता काही लोकांना दैवी वा ईश्वरी साक्षात्कार होतात ना, ते काय कल्पनेचे खेळ म्हणायचे? ते काय फसवाफसवीचे प्रकार म्हणायचे? आपल्या अनेक संतांना देवाने प्रत्यक्ष दर्शन दिल्याची उदाहरणं आहेत. नामदेव आहे, जनाबाई आहे. त्याच श्रेणीतले हे अनुभव असावेत. म्हणजे भ्रमच की, जे नाही ते दिसणं. हॅल्युसिनेशन यापेक्षा काय वेगळं असतं? थोडंसं साम्य आहे, पण थोडंसंच. जिथे कुठे ही भूतं दिसल्याची बोलवा आहे तिथे एकतर अनेकांना एकच आकृती एकाच वेळी दिसते
किंवा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वेळी तीच दिसते. हॅल्युसिनेशनचा प्रकार तसा नाही. एखाद्याला काही औषधं किंवा इंजेक्शन देऊन हॅल्युसिनेशन अनुभवायला लावता येईल, पण दोघांना तेच भासचित्र दिसणार नाही. एखाद्याला पछाडलेल्या वस्तू जाऊ द्या, ती जागा पछाडलेली आहे हे त्याला माहीत नसलं, त्याला काहीतरी ठराविक आकृती किंवा देखावा किंवा प्रसंग दिसेल. औषधानेही भासचित्र दिसेल, पण एकाचा उगम आपल्या मनात किंवा मेंदूत असतो, दुसऱ्याचा बाह्यसृष्टीत असतो. उगम का होतो हे दोन्ही बाबतीत आपल्याला सारखेच अज्ञान आहे, पण दोन्ही वेगवेगळ्या कारणांनी निर्माण होत असणार यात शंका नाही. ताई, दमयंती तिच्या बहिणीकडे आदर मिश्रित नवलाईने पाहत होती. तू तर एखाद्या पंडितेसारखी घडाघडा बोलते आहेस की. दमे, मी मागच्या खेपेस तुझ्याकडे येऊन गेले न, तेव्हाच या चंद्रविलासबद्दल आपलं बोलणं नव्हतं का झालं? तू काही म्हण, माझी सख्खी बहीण अशा पछाडलेल्या जागेत राहणार याने मी फार काळजीत होते. तसं शोधायला गेलं तर याविषयीची माहिती असणारं कोणी ना कोणी भेटतंच. शिवाय यांच्या ओळखीचे एक प्रोफेसर आहेत. लंकेच्या त्या डॉक्टर कोवरांचे सहकारी होते, पण त्या कोवरां इतके पाखंडी नाहीत. त्यांच्याशीही 2-3दा बोलायची संधी मिळाली होती. माझा तर बाई अशा गोष्टींवर इतका विश्वास नाही, दमयंती म्हणाली. कसा साफ करीत गोविंदराव म्हणाले, चर्चा म्हणून हे ठीक आहे, पण माझंही मत दमयंतीसारखंच आहे. आपल्याला प्रत्यक्ष दिसतं किंवा जाणवतं, त्या व्यतिरिक्त इतर व आणखी काही अस्तित्वात असेल यावर माझा विश्वास नाही. मला का वाटतं सांगू का? कामाच्या ताणाने आणि वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने अनंतराव अपसेट झालेले आहेत आणि त्याचेच हे परिणाम आहेत. ताई त्या दोघांकडे पाहतच नव्हती. तिची नजर माझ्यावरून हलली नव्हती. माझी अवस्था चमत्कारिक झाली होती. माझी कल्पना आणि मनातली खरी इच्छा अशी होती की माझ्या अनुभवांना कोणीही महत्त्व देणार नाही, उलट थोडी बहुत थट्टाच होईल. त्याऐवजी ही गंभीर चर्चा चालली होती. आणि आता मी पुढे काय करायचं, मी शेवटी विचारलं. सर्व काही विसरून रोजच्याच उद्योगाला लागा, गोविंदराव म्हणाले. हे पहा, त्यांच्याकडे लक्षही न देता ताई म्हणाली, तुम्हाला ती बाई परत दिसली तर तिला स्पर्श करता येतो का पहा. ती तुमच्याशी बोलते का यासाठी प्रयत्न करा. ती जर एखादा शब्द जरी बोलली तर ते आश्चर्याचं होईल. कारण भूतखेतं दिसल्याची खूप उदाहरणं आहेत, पण त्यांच्यातलं कोणी एखादा शब्द बोलल्याची फार फार थोडी आहेत, जवळजवळ नाहीतच. निदान ती दुसऱ्याला कोणाला दिसते का ते तरी पहा. कदाचित ती एकापेक्षा जास्त पातळ्यांवर संपर्क साधू शकणार नाही. पण हे सगळं कशासाठी, दमयंतीने विचारलं. एवी तेवी संधी आलीच आहे, जरा निरीक्षण करायला काय हरकत आहे. वास्तविक हे सर्व करायचं मी मनाशी आधीच ठरवलं होतं, पण ताईने जो एक व्यावहारिक सल्लागाराचा आव आणला होता तो मला पसंत नव्हता. विशेषतः ती माझ्यापेक्षा 15हून अधिक वर्षांनी लहान होती. आयुष्यातलं सर्व काही अनुभवल्याचा हा जो काही एक आत्मविश्वास ती दाखवत होती, तो कितपत खरा होता, कितपत दिखाऊ होता. तुझी त्या प्राध्यापकांशी अगदी सखोल चर्चा झालेली दिसते. कितीही प्रयत्न केला तरी माझ्या आवाजातला कडवटपणा मी संपूर्णपणे लपवू शकलो नाही. एखाद्या विषयात गोडी असली की ऐकलेल्या लहान सहान क्षुल्लक गोष्टीही लक्षात राहतात. आणखी तुम्हाला विचारायचं होतं, असं म्हणतात की असला काही चमत्कारिक प्रकार घडला की आसपास पसरतो. निदान पाहणाऱ्याला गारठ्याची जाणीव होते, हुडहुडी भरल्यासारखी वाटते. कोणी कधी थर्मामीटरने तापमान मोजल्याचं ऐकिवात नाही. कदाचित ती जाणीव व्यक्तीतही असू शकेल. तुम्हाला तशी काही थंडी जाणवली? नाही म्हणजे तसे गारठ्याचे दिवस आहेत, पण खास करून काही विशेष बदल जाणवला नाही. आणि आता अर्थात शेवटचा प्रश्न, ताई जराशी हसतच म्हणाली. अनंतराव, तुमचा स्वतःचा भूताखेतांवर कितपत विश्वास आहे? गेल्या आठवड्यापर्यंत सरळ नाही म्हणलो असतो, पण आता वाटायला लागलं आहे की असं एकदम मत बनवणं योग्य नाही.
अर्थात चंद्रविलास संबंधातल्या गोष्टी कानावर आल्याच होत्या, पण त्या गेल्या शतकातल्या होत्या. आता एवढ्यात जर आणखी काही अनुभव आला तर? बरोबर. माझं स्वतःचं मत आहे की तुम्हाला काहीतरी दिसल्याचा भास झाला. ताईचे शेवटचे अनपेक्षित शब्द. त्यावर आमची बैठक मोडली. जेवणानंतर तासाभराची विश्रांती घ्यावी अशा विचाराने मी जरा आडवा झालो, पण माझ्या कल्पनेपेक्षा मला जास्त थकवा आलेला असला पाहिजे, कारण पडल्या पडल्या मला झोप लागली. ती एकदम 5 वाजता जाग आली. एव्हाना दिवस मावळायला लागला होता. उन्हातला जोर गेला होता. झाडाखालच्या सावल्या धुसर व्हायला लागल्या होत्या. चहा घेता घेता मला समजलं की गोविंदराव व ताई जावेर गावात चक्कर टाकायला गेले आहेत. मी खाली आलो. आता तुरळक तुरळक माणसं येत होती. कोणी नुसतं मानेनेच तर कोणी 2 औपचारिक शब्दांनी आपली सहानुभूती दाखवत होते. माणसाला खरोखरच ज्याला इंग्रजीत 6वे ज्ञानेंद्रिय म्हणतात ते आहे का? जशा एक्सरे फिल्म असतात, अल्ट्राव्हायोलेट फिल्म असतात, इन्फ्रारेड असतात, आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी या फिल्मवर टिपल्या जातात, तसं 5 ज्ञानेंद्रियांना न जाणवणारं, काहीतरी मोजणारं, मापणारं, ओळखणारं एखादं ज्ञानेंद्रिय खरोखरीच आहे का? का दिवसभराच्या भावनातिरेकाने माझा मेंदू ताळ्यावर नव्हता? थोडक्यात म्हणजे मला भास झाला. मी त्या खोलीत पाय टाकला मात्र जिन्याची एखादी पायरी चुकावी की तोल जातो तसा धक्का बसला. माझी खात्री झाली की मी खोलीच्या दारापाशी होतो तेव्हा तो माणूस खिडकीपाशी नव्हता. बाहेर अंधार होता. तो बाहेर काय पाहत असावा याचीही मला क्षणभर कल्पना आली नाही आणि नकळत खोलीत 2 पावलं टाकल्यावर मग माझ्या लक्षात आलं की त्या माणसात आणखीही काही चमत्कारिक विशेष आहेत. त्याच्या अंगात एक लांब गुडघ्यापर्यंत पोहोचणारा एक कोट होता. त्याच्या डोक्याचा मागचा भाग दिसत होता. आधी वाटलं होतं त्याचं कटिंगच तसं आहे, पण आता लक्षात आलं की डोक्याच्या माथ्यावर चांगला मोठा घेरा ठेवलेला आहे. नरहरपंत? माझ्या तोंडून अगदी अभावितपणे शब्द निघाला. मनाच्या क्रिया आत गर्भात सतत चालू असतात. बाहेरून येणाऱ्या संवेदना पूर्वानुभवाशी ताडून पाहिल्या जातात. त्यातील साम्य, फरक, विरोधाभास, सातत्य याची नोंद घेतली जाते. आपल्या माहितीच्या चौकडीत हा अनुभव कसा काय बसेल याचे सतत अंदाज घेतले जातात. मनातली आजवरची सर्व माहिती त्या क्षणी एकत्रित झाली आणि मला कळलं की हेच नरहरपंत. माझ्या तोंडून शब्द निघाले आहेत हे सुद्धा मला काही वेळ उमगलं नाही. काय म्हणालात? जवळच्या टेबलावरचं कोणीतरी वर पाहत विचारत होतं. मी क्षणभर खाली पाहिलं, लागलीच समोर पाहिलं. खिडकीपासची जागा रिकामी होती. 1 सेकंद हतबुद्ध होऊन मी होतो तिथेच होतो तसाच खिळल्यासारखा उभा राहिलो. विचारांना इतके विलक्षण हेलकावे बसले की क्षणभर डोकं सुन्न झालं होतं. काही नाही, काही नाही म्हणत मी टेबलापासून हललो, वळलो, खोलीबाहेर आलो, बाहेरच्या अंगणात आलो. तसा एखादा अस्तित्वात नसलेला माणूस दिसणे म्हणजे अर्थातच दिसलासा भासणे ही काही थरारक गोष्ट नाही. असे भास आपल्याला अनेक वेळा होतात. अरे म्हणत आपण स्वतः सावरतो. पण ही वेळ तशातली नव्हती. चंद्रविलास ही वास्तू खास होती. तिच्या इतिहासात नरहरपंतांना एक खास स्थान होतं आणि मला ते पूर्वीच्यांना दिसले होते तसेच त्या खिडकीबाहेर पाहत उभे असलेले दिसले होते. हा मला भास झाला असेल, पण ही काही एक स्वतंत्र क्षुल्लक घटना नव्हती. इतरांनाही ते दिसले होते. तिथेच त्या खोलीत किंवा त्या वस्तूच्या आसपास असं काहीतरी होतं की ज्याची जाणीव माणसांना या नरहरपंतांच्या प्रतिमेच्या रूपात होत होती. इतरांनाही त्याचा संपर्क झाला होता. त्या अर्थी हे काहीतरी माझ्या बाहेरचं होतं. त्याला वस्तुनिष्ठ अस्तित्व होतं, एक चमत्कारिक सत्यता होती. आत्ता मला एका गोष्टीचं नवल वाटतं. मला आठवतं की एकही क्षण मी मला फसवण्याचा, झालेल्या प्रसंगाचं महत्त्व कमी लेखण्याचा, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित सुरुवातीपासूनच मला त्यातलं गांभीर्य समजलं असावं. मी तिथे उभा असतानाच गोविंदराव आणि ताई गावातून परत आले. नशीब की व्हरांड्यात अंधार होता. गोविंदरावांना माझा चेहरा दिसला नाही. नाहीतर त्यांना खासच उमगलं असतं की काहीतरी झालं आहे, अगदी सकाळसारखंच. वास्तविक बाहेर खूप गारठा होता, पण मला सर्व शरीर आतून गरम झाल्यासारखं वाटत होतं.
मला वाटत होतं की आपण अगदी नेहमीसारखे वागत आहोत, कोणालाच काही संशय येणार नाही. मला एका बाजूने ताई व दुसऱ्या बाजूने गोविंदराव यांनी सावरून धरलं होतं. ते दोघं असे का पाहत होते माझ्याकडे? काय काय माझी जीभ जरा जड वाटत होती. हे बघा, जरा इथे बाकावर बसता का? गोविंदराव मला आधार देत मला बाकाकडे नेत होते. माझ्या पायातलं त्राणच नाहीसं झालं होतं. मी बाकावर टेकलो. चेहरा आणि गळा घामाघूम झाला होता. खिशातून रुमाल काढून त्याने मी चेहरा व गळा पुसला. अनंतराव, आत्ता आम्ही तुमच्याजवळ नसतो तर तुम्ही खाली फरशीवर वेडेवाकडे पडलाच असतात. ताई माझ्याकडे निरखून पाहत होती. दुपारचं सर्व संभाषण मला आता आठवत होतं. मी तिच्याकडे वर पाहत म्हणालो, ताई, आत्ताच मला नरहरपंत दिसले. ताईला चंद्रविलास संबंधातल्या सर्व बोलवा माहीत होत्या. माझ्या शब्दांवर त्यांच्या झालेल्या प्रतिक्रिया त्यांच्या त्यांच्या स्वभावानुरूप होत्या. गोविंदरावांचा विश्वास बसला नव्हता, पण मला अप्रामाणिक म्हणणं त्यांना सर्वथा अशक्य होतं. ताई एकदम सावध झाली. जरा पुढे होती हलक्या आवाजात म्हणाली, अनंतराव, दुपारी तुम्ही काही घेतलं नाही ना? आठवड्यातून 2-3दा केवळ लहरी खातर एखादं ड्रिंक घेण्याची माझी सवय सर्वांनाच माहीत होती. माझ्या चेहऱ्याकडे पाहत ती म्हणाली, काही रागवायचं कारण नाही. कालच्या प्रसंगानंतर कोणीही अपसेट होईल. अशावेळी माणूस आपण काय करतो इकडे पुरतं ध्यान देतोच असं नाही. तू तरी कमालच करतेस ताई. मला काय नशा चढली होती असं म्हणायचं तुला? ती आपली एक शक्यता होती, पण उलटसुलट बोलून लोकांना दिडमूड करण्याचा तिचा स्वभावच आहे. पण मला तसं वाटत नाही. दारू झिंगलेला काहीतरी वेडेवाकडं दिसेल, केवळ बाहेर पाहत उभा असलेला माणूस दिसणार नाही. तू इतकं कोड्यात बोलतेस की तुझी कमाल आहे काही. मी म्हणालो, पहा, मी त्याचं वर्णन करतो. काळा लांबट कोट, डोक्यावर घेरा. आजकाल असे कपडे दिसतही नाहीत. अजून मघाची काही माणसं डायनिंग हॉलमध्ये असतील. त्यांना हवं तर विचारून पहा. शश, गोविंदराव म्हणाले, लोकांना आधीच काही कमी उद्योग असतात, त्यातही भर नको. चंद्रविलासच्या मालकांना असं नाही ते दिसतं हे एकदा 4 चौघात झालं की संपलंच. आणि आसपास लोकांचं किती कमी लक्ष असतं याची कल्पना नाही तुम्हाला. ताई म्हणाली, काही बोलू नये हेच चांगलं, चला आत. आम्ही वर आलो. दमयंतीने एकदाच माझ्याकडे पाहिलं आणि ती ताईचा हात धरून म्हणाली, ताई, काय झालं ग यांना? चल आत, चांगली कडक कॉफी करूया, तुला सांगते सगळं. आम्ही बाहेरच बसलो. 10-15 मिनिटात त्या दोघी बाहेर आल्या. कॉफी घेता घेता मी दमयंतीकडे पाहत होतो. ती म्हणाली, खाली एक शब्द जायला नको. नोकर माणसं कमालीची अडाणी असतात. असलं काही ऐकलं की स्वतःच्या सावलीला घाबरायला लागतील. मलाही वाटतं तुम्हाला काहीतरी भासत झाला असावा. गोविंदराव म्हणाले, यावर शक्य तेवढी कमीच चर्चा झालेली चांगलं. मी शेवटी ताईकडे वळलो. ताई, तुझंही असंच मत आहे? दमी म्हणते तेच बरोबर आहे. याच्या मुळाशी खरोखरीच काही असतं तरीही मी हेच म्हणाले असते आणि तुम्हाला खरोखर काही दिसलं का नाही याचीच मला शंका आहे. कारण एक म्हणजे गेले 1-2 दिवस तुमच्या मनावर खूपच ताण आहे. शिवाय तुमच्या गिऱ्हाईकांना चंद्रविलासचा इतिहास सांगता सांगता तुमच्या विचारात सारखे ते नरहरपंत असतात. खालच्या डायनिंग हॉलमध्ये विशेषतः त्या खिडकीच्या कोपऱ्याच्या बाजूला प्रकाश जरा कमीच आहे. तिथे कोणीतरी उभे असेल, पण नरहरपंत नाही. एखादा गडी किंवा एखादं गिऱ्हाईक. आणि कालच्या त्या तुमच्या बाईसारखं आताही तुम्हाला काहीतरी वेगळं दिसलं. पण त्यांचे कपडे, त्यांचे केस, तो डोक्यावरचा घेरा, सर्व काही तुमच्या मनाचे खेळ. पण ते लगोलग दिसण्याचं झाले त्यात काय हो, तो गडी किंवा ते गिऱ्हाईक हल्ले असतील. म्हणजे तो सर्व माझ्या कल्पनेचाच खेळ म्हणतेस? म्हणते आहे, पण ते आत्ता कोणी सांगावं? कदाचित उद्याच मला मान्य करावं लागेल की हे निदान चुकीचं आहे. ते कसं काय? पहा की, आत्ता तुम्हाला एकट्यालाच काही दिसतंय किंवा दिसल्याचा भास होतोय. पण समजा आणखी कोणाला ते दिसलं तर?
किंवा समजा अशाच एखाद्या तथाकथित प्रक्षेपाशी तुम्ही संभाषण करू शकलात, एखादी एरवी माहीत नसलेली गोष्ट तुम्हाला त्याच्यापासून समजली, तर मग तुमच्या सांगण्यावर वेगळा विचार करावा लागेल, नाही का? उदाहरणार्थ ऐका. समजा हे नरहरपंत तुम्हाला एखाद्या भिंतीतून आरपार जाताना दिसले आणि मागाहून तुम्हाला तिथे पूर्वी एखादं दार असल्याचा पुरावा सापडला तरची गोष्ट. किंवा समजा एखादी गुप्त वस्तू त्यांनी काढून दाखवली, एखाद्या पुस्तकातल्या पानांचा काही संदर्भ दिला. लक्षात येतंय का मी काय म्हणते ते? आपल्या मनाबाहेरचं काहीतरी. गोविंदराव रागाने मानसारखी नकारार्थी हलवत होते. हे पहा, ते शेवटी जरा रागानेच म्हणाले, तुझंही थांबव बरं. तुझ्या ध्यानात येत नाही का असल्या चर्चेने अनंतरावांच्या मनातला तो विषय आणखीनच पक्का होईल ते? हे काहीच मला पसंत नाही. त्यात काही नसलं तर हा सारा वेळेचा अपव्यय आहे आणि त्यात काही असलं तर शहाण्या माणसाने त्याच्या वाटेलाच जाऊ नये. कधीकधी ताईलाही वादावादीची लहर येते, पण तिथे काही असलं तरी ते वेगळ्या पातळीवर असणार, अगदी तरल पातळीवर असणार. आपल्याला काहीही धोका नसणार. माझा मुद्दा वेगळाच आहे. गोविंदराव म्हणाले, माणसाने त्या वाटेला जाऊच नये अशा मताचा मी आहे. साप विषारी असतात का नाही, सिंह वाघ नरभक्षक असतात का नाही, त्याच्यासारखं हे आहे. माणसाने त्याची परीक्षा पाहू नये. नसती उचापती हवी कशाला? तेवढ्यात आतून जेवणाची पानं तयार आहेत असा निरोप आला. जेवताना अन्नावर माझी वासना नव्हती. 2 घास खाऊन मी उठलो. आता खाली जाऊ नका बरं का, पडा जरा वेळ, दमयंती म्हणाली. अगं खाली रस असतो आत्ता, एक चक्कर मारून येतो, मी म्हणालो. दमयंतीने नुसतेच खांदे उडवले. मी तिचं ऐकणार नाही हे तिला माहीत होतं. अनंतराव, मी बरोबर येऊ का? गोविंदराव म्हणाले. अरे हा काय प्रकार आहे? मी जरा नवलाने म्हणालो. तुम्ही सगळे मला एखाद्या इनव्हॅलिडसारखी, एखाद्या पेशंटसारखं वागवायला निघाला आहात. काही काळजी करू नका, मी अगदी परफेक्टली नॉर्मल आहे. कदाचित माझा आवाज नकळत जरासा वर गेला असेल, पण ते सर्वजण होते तिथेच बसून राहिले ही गोष्ट खरी होती. मी खाली आलो. खालची वर्दळ जरा कमी झाली होती. टेबलांच्या रांगातून हिंडलो. मालकाने विचारपूस केली की गिऱ्हाईकांना समाधान मिळतं. एखादी तक्रार असली तर तो गड्याशी जितका कडक शब्दात बोलेल तितका मालकाशी बोलत नाही. भाग 2 समाप्त. चंद्रविलास. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश.